वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. मकरध्वज क्रिकेट क्लब दहिसर पुरस्कृत मकरध्वज चषक 2026 वैतरणा बगडातील आज मॅचेसच्या विशेष करून आपल्याला पाहायला मिळाला. पहिली फेरी 5-5 षटकांची, दुसऱ्या फेरीपासून सामने 3-3 षटकांचे आणि आता तिसऱ्या हाफमध्ये आपण मार्गस्थ झालो. या अगोदर आपण सत्यवान साबणे यांचा आवाज ऐकलात मायक्रोफोनवरनं. ऑनगोईंग मॅच, दोन संघादरम्यान लढत जे इथून पाहायला मिळतंय. टीम आदर्श फणसपडा संघाकडनं दोन सलामीवीर श्रेयश आणि तदनंतर तन्मय अशी सलामीची जोडी, तर दत्तगृह इंटरप्राइजेस कोशिंबे या संघाकडनं अगदी आपण पाहत आहे हे पहिलं षटक हाताळण्याकरिता इथून गोलंदाजी मार्कवर निशांत या गोलंदाजाला आणलं गेलंय. घड्याळामध्ये आसपास 3 वाजायला आलेले आहेत. अगदी मॉर्निंग सेशन, कुठेतरी इव्हिनिंग सेशन नंतर आपण रात्रीच्या सुमारास वळालो. दिनांक आणि तारीख चेंज झालेले आहे, परंतु आजची तिसरी रजनी वैतरणा बगडातील संघ जे विशेष करून इथून पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा आपण बोलतोय ऑनगोईंग मॅचच्या दिशेने. थोडीशी घाई करा प्लीज, ही नम्रतेची विनंती आहे. आदर्श फणसपडा ब हा संघ आपण पाहताय मैदानाच्या दिशेने. पहिलं षटक हाताळण्याकरिता इथून निशांत, तर स्ट्राईक एंडला श्रेयश आहे, नॉन स्ट्राईक एंडला तन्मय पाटील. सुरुवात होईल या मॅचला. पहिला चेंडू राऊंड द विकेटने सुरुवात करेल इथून निशांत. टायमर इज ऑन. खाली राहिला चेंडू, टप्पा पडल्यानंतर कुठेतरी बाहेरच्या दिशेने ते देखील वळतोय. वाईटचा इशारा आलाय पंचांकडनं. एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक धाबी स्कोर कार्डवर मिळणार आहे आणि या धावसंख्येला सुरुवात झाली 1 या अंकाने. सुरुवातची प्रामुख्याने इथून तुम्हाला चांगल्या पद्धतीने करून दाखवावीच लागेल. पहिला चेंडू जो बाहेरच्या दिशेने विशेष करून पाहायला मिळाला. निशांतला पण पाहताय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज सुधून सुसज्जित होईल निशांत. जवळजवळ 5 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर जाताना पाहायला मिळत आहेत. हा फटका अधिकाधिक उंच गेलाय. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे येतील. चांगल्या पद्धतीने मैदान कव्हर केलं आणि अतिशय सुरेख पद्धतीचा झेल. एबी या झेल खाली चुकी होणार नाही. विकेटचं झालेलं पतन. पहिला धक्का श्रेयसच्या रूपाने गॉन. अगदी हा झेल कन्वर्ट झाला. क्विकली आले आणि जबरदस्त मैदान कव्हर केलं एबीने. अशोक भोईर या झेल आले आणि चांगल्या पद्धतीने झेल जो कन्वर्ट झाला. नव्या बॅटर आता मैदानाच्या दिशेने भौतिक या फलंदाजाला आपण पाहताय. सुरुवात चांगली झाली. धक्का क्रमांक पहिला टीम आदर्श फणसपडा ब या संघाला. या मॅच मध्ये अगदी परिपूर्ण लक्ष केंद्रित असेल. कशा पद्धतीचा खेळ जो इथून अधोरेखित होईल. निशांत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर इथून सुसज्जित होईल. शेड्यूल फारसं लांबवरच गेलंय. अच्छा अगदी रजनी गडिक देखील आपण पाहताय. अक्रॉस बॅटने खेळण्याचा मानस सरळ चेंडू निघून जाईल येस त्यांच्या मागे. निर्धाव चेंडूची सांगता इथून पाहायला मिळते. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आहे, वेग देखील आहे. राऊंड द विकेटने कुठेतरी तो अँगल क्रिएट केला जातोय आणि चांगला अँगल आहे. कुठेतरी फलंदाजांना थोडंसं बाधित ठेवलं जात आहे. 1 या अंकांवर धावगती. 2 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. सरबाटचा उपयोग केला जाईल, परंतु हा फटका अधिकाधिक उंच आहे. मेहुल या झेल खाली आणि तो चुकी करणार नाहीये. योग्य त्या अगदी मानसिकतेने हा झेल कन्वर्ट केला गेलाय. विकेटचं झालेलं पतन. फलंदाज
स्वागत. धक्का क्रमांक दुसरा जो तंबूच्या आश्रयाला इथून अगदी आपण पाहताय गोलंदाजी मार्गवर निशांतला मिळालेली दुसरी विकेट. सत्यवान सापने न्यू बॅटर इन. 3 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. 2 धक्के बसल्यात 1 या अंकांवर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर फॉलो केलं. थोडंसं बॉडी लाईनला चेंडू आदळला गेलाय. शॉर्ट टर्मांमध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव मिळेल. लेगबाईचा इशारा पंच गणेश धावडे यांना आपण पाहताय. एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक धाव आणि धावफलक जे जाऊन पोहोचेल 2 रन्स ऑन अ कार्ड. 2 या अंकांवर हे धाव फलक जे इथून पाहायला मिळतंय. तन्मय मागील दोन्ही मॅच मध्ये कुठेतरी बॅटिंगच्या माध्यमानं थोडासा फ्लॉप जरूर ठरलाय. परंतु या मॅच मध्ये त्याला त्याचं स्वतःचं पोटेन्शियल दाखवावं लागेल. एक टॅलेंटेड खेळाडू जरूर आहे, परंतु कुठेतरी सर्वाला वेळ मिळत असतो आणि त्याच तन्मय शरापासनं थोडीशी लेन बाहेर राहिली. बॅटची आतली कडा रुबी कट. एक सिंगल धावी स्कोर कार्डवर मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 3 रन्स ऑन अ कार्ड. 3 या अंकांवर 5 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. चांगली गोलंदाजी, चांगल्या पद्धतीने कंट्रोल जे आतापर्यंत ठेवलं गेलं या मॅच मध्ये. निशांची गोलंदाजी जी आतापर्यंत चांगल्या लाईनवर आणि चांगल्या लेंथवर 3 धावा या स्कोर कार्डवर अधोरेखित आहेत. लेफ्ट केलं जात आहे. वेल लेफ्ट. पंच वळतायत. वाईटचा इशारा आलाय. एक एक्स्ट्राच्या स्वरूपाने धाव ही स्कोर कार्डवर मिळेल आणि या धावगतीची जाऊन पोहोचेल 4 या अंकांवर. आदेश पवार आहेत आमच्या समवेत, आमचे साथी स्कोरर. 4 रन्स ऑन अ कार्ड. 4 या अंकांवर धावगती. शेवटचा अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल. निशांत ऑन साईडला चांगलं पिक केलंय, परंतु क्षेत्ररक्षक त्या दिशेने स्थित आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. डीप मध्ये आकाशाला आपण पाहत आहे. जोपर्यंत चेंडूची उजून फेकी केली जाईल, सिंगलला डबल मध्ये परावर्तित करण्याचा मानस. या 2 धावा मिळत आहेत. जरूर झेलला जर कन्वर्ट करू शकले नाही, चेंडूला आतमध्ये रोखा आणि चांगल्या पद्धतीचं कनेक्शन जरूर बनलं होतं, परंतु बॅकवर्ड ऑफ लॉंग लेग मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं. पहिल्या षटकाचा खेळ इथून झालाय समाप्त. धावगती टीम आदर्श फणसपडा ब संघ 6 या अंकांवर 2 गडी बाद. सहा या अंकांवर धाव फलक. हे दुसरं षटक हाताळण्याकरिता मेहुल या गोलंदाजाला आपण पाहताय. तन्मयकडे ती स्ट्राईक इथून पाहायला मिळेल. 6 या अंकांवर धाव फलक जे अधोरेखित आहे. आतापर्यंत 2 धक्के जे विशेष करून बसले गेलेत. पण एकदा मेहुल गोलंदाजी मार्कवर. चांगली गोलंदाजी. लेंथ आणि लाईन प्रॉपरली ठेवली गेली आणि कुठेतरी जो स्ट्रगल आहे आतापर्यंत तन्मयचा, जो कंटिन्युअसली पाहायला मिळतोय. तन्मयने आतापर्यंत 2 चेंडू फेस केले. जरूर एक सिंगल धाव त्याच्या बॅटमधनं ही लेन पहा. थोडीशी मागे अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु जी नजर आहे ना ती चेंडूपासून हटली आणि म्हणूनच जे कनेक्शन बनवू शकलं नाही. सरळ चेंडू निघून गेला यस त्यांच्या मागे. निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉलने सुरुवात झाली मेहुलच्या या षटकाची. यावेळेस फुलर लेंथ होती. पुन्हा एकदा क्रॉस बॅटने खेळण्याचा मानस. सरळ चेंडू यस त्यांच्या मागे. निर्धाव चेंडूची सांगता इथून पाहायला मिळेल. अक्रॉस क्रिकेट खेळलं जात आहे सातत्याने आणि क्वचितच अंतर उरलं असावं बेल्स आणि चेंडूंमध्ये. सरळ चेंडू निघून गेला यस्ती रक्षक यांच्या हातकंडामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. यस दर्शवतात दीपक की थोडंसं अंतर शिल्लक राहिलं आणि त्या बेल्स पडल्या असत्या. 6 या अंकांवर धावगती. चांगल्या पद्धतीची इथून गोलंदाजी विशेष करून पाहायला मिळते मेहुलकडनं. कंट्रोल युक्त गोलंदाज इथून मेहुल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. बाकअप दिले, हाताळले. आता तयार होते. अगदी ह्या रेंज मध्ये जर चेंडू द्याल तर तन्मय सोडणार नाहीयेत. आता कनेक्शन प्रॉपरली आहे. धाब्यांचं कलेक्शन ते मिळेल 6 षटकार. कनेक्शन बनलं. या 6च्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 1-2. 12 या अंकांवर हे धाव फलक.
आणखी एक प्रहार लपेटलं या स्ट्रोकला आणि सरळ धाडलं जाईल मिड विकेट सीमारेषा पार. 2 फटक्याने जान फुंकले डगआउटच्या दिशेने. टाळ्यांचा कडकडाट 6. एक चांगल्या फलंदाजाला एक चांगल्या स्ट्रोक प्लेची गरज आहे. तो स्ट्रोक प्ले आला कुठेतरी षडंपूलचा फटका आणि पुन्हा एकदा या 6 धावा मिळतात. 18 या अंकांवर धावफलक. पुलर लेन त्यावेळेस हाताळली आणि सरळ चेंडू निघून जाईल. यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. या अगोदरचे जे दोन्ही चेंडू होते ना जे बॅक ऑफ द लेंथच हाताळले होते यापासून थोडासा शरीरापासून दूर ठेवला. हलकासा लेट स्विंग सरळ निर्धाव चेंडूची सांगता इथून पाहायला मिळतं. 18 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातील तो असेल शिल्लक. मेहुल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर सुसज्जित होईल. चांगली गोलंदाजी सरळ चेंडू यस त्यांच्या मागे निर्धाव चेंडूची सांगता. 2 षटकार जरूर आले. हे षटक राहिलं मेहुलचं 12 धाब्यांचं. ही लेन पहा बॅक ऑफ द लेन पुन्हा एकदा होती परंतु अगोदरच बाकलीप थोडीशी फिरून मोकळे झाले आणि चेंडू थोडासा खालनं निघून गेला सरळ यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये. 18 या अंकांवर धावफलक. टीम आदर्श फणसपाडा ब या संघाची ही धावसंख्या. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक असेल. काय एक्झॅक्टली टार्गेट समोर ठेवलं जाईल ते देखील पाहण्यायोग्य. घेऊया तुर्तास हलकासा ब्रेक आणि वळणार होतो आपण स्लॉग ओव्हरच्या दिशेने. अठरा या अंकांवर धावफलक अधोरेखित आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू जैतून शेवटचा अंतिम षटक जैतून शिल्लक आहे आणि हे षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवर संदेश या गोलंदाजाला आणलं गेलंय. सॉफ्ट हँड खेळण्याचा मान जरूर दर्शवला गेला. आता धावगड्याकरिता प्रयत्न आहे तन्मय. यावेळेस स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल आणि व्हाईटचा इशारा तो देखील आलाय पंचांकडनं आणि सत्यवान सापणे यांना सॅक्रिफाईस विकेट इथून बाद व्हावं लागेल. विकेटचं पतन फलंदाज बाद. धावचीच्या स्वरूपाने सत्यवान सापणेचा खेळ झालाय समाप्त. नव्याने बाटर आता मैदानाच्या दिशेने गौरव या फलंदाजाला आपण पाहताय. तन्मयकडे ती स्ट्राईक. 19 या अंकांवर धावफलक. संदेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर समोरच्या दिशेने खेचून मारलाय. तगडा प्रहार. लावले चेंडूला पंख आणि धाडलं जाईल. लांबच लांब षटकार. जणू काही रात्रीच्या अंधारामध्ये काजवा षटकार. ISPL मध्ये आपण 9वा पाहिला आहे आणि तन्मयच्या बॅटमधनं त्याच पद्धतीचा स्ट्रोक. ओव्हर पिच चेंडू परिपूर्ण रडार मध्ये आणि काय फॉलो थ्रू आहे अप्रतिम. जबरदस्त पद्धतीचा प्रहार. लॉंग डिस्टन्स गाठणारा हा षटकार. तन्मयने आतापर्यंत 3 स्ट्रोक मोठे खेळले आणि त्यामधील हा जो फटका होता ना सर्वाधिक सुंदर. अतिशय सुरेख. 25 या अंकांवर धावफलक अधोरेखित आहे. संदेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. बॅक ऑफ द लेंथ आहे. मोठा प्रहार. फटका अधिकाधिक उंच आणि चांगलं क्षेत्ररक्षण झालं डीप मध्ये. एबीच्या माध्यमाने क्षेत्ररक्षण सेकंड धावेकरिता अगदी वळालेत आणि दुसरी धाव देखील परिपूर्ण केली जाईल. परंतु आता मोठे प्रहार येत आहेत. हीच तन्मयची ताकद आहे म्हणून संघाने विश्वास दर्शवला या खेळाडूवर की ओपनिंग फलंदाजीच करायचे आणि अटॅकिंग माइंडसेटनेच खेळायचे. सुरुवातीमध्ये स्ट्रगल जरूर होता परंतु हा स्ट्रगल लवकरात लवकर इथून समाप्त केलाय. या 2 धावा येत आहेत. दुहेरीच्या मदतीने धाव जाऊन पोहोचेल. 27 या अंकांवर धावफलक. अतिशय चांगल्या पद्धतीने इथून ही बॅटिंग पाहायला मिळते.
कुठेतरी आता कानमंत्र दिला जातोय की कशा पद्धतीने गोलंदाजी व्हायला हवी आहे. पहिला चेंडू वाईट जरूर हाताळला, तदनंतर एक षटकार, दुहेरी धाव. धावसंख्या अगदी वाढायला सुरुवात झाली. 27-27 या अंकांवर धावगती जी अधोरेखित आहे. नेक्स्ट मॅच दोन्ही संघाचे कर्णधार आपण देखील मार्गस्थ व्हायचं आहे. टीम आई जीवदानी कसराळी ब आणि NCC तलावपाडा. 27-27 या अंकांवर धाव फलक. शरीरापासून ही लेन बरीच बाहेरच्या दिशेने वळत असताना पंच वळतायत. वाईटचा इशारा आलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपाने आणखी एक धाव मिळेल आणि धावफलक जाऊन पोहोचेल 28-28 या अंकांवर हे स्कोर कार्ड. धावांची गती वाढली. या षटकाकडे जवळजवळ 10 धावा आतापर्यंत खर्च केल्या संदेशने. तन्मय समोर आहे. थोडंसं अंडर प्रेशर जरूर असेल संदेश. 28-28 अंकांवर धावफलक. गती यावेळेस थोडीशी कमी केली. पिक तर जरूर करायचं होतं. सरळ चेंडू निघून जाईल यस्त्यांच्या मागे. निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉल. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक असेल या षटकातील. 28 या अंकांवर धावगतीची अधोरेखित आहे. चांगला चेंडू यावेळेस जो पाहायला मिळाला संदेशकडनं. स्वतःला बाक करतायत आणि चांगली गोलंदाजी हाताळली जाते. कनेक्शन पुन्हा एकदा प्रॉपरली तर जुळलंय. फटका अधिकाधिक उंच गेलाय. थोडासा आतमध्ये चेंडू रापला. अशोक एबी या झेल खाली आणि चुकी होणार नाही. विकेटचं झालेलं पतन. फलंदाज तन्मयची महत्वाची विकेट. फटका जास्तीत जास्त उंच गेला होता. थोडासा मिसटायमिंग स्ट्रोक. अधिकाधिक उंच आणि तदनंतर एबी या झेल खाली काय कंट्रोल युक्त अगदी झेल हा टिपला गेला. 2 झेल एबीने टिपले जरूर या इनिंग मध्ये आणि दोन्ही मूल्यवान विकेट. तन्मयची विकेट. फलंदाज बाद. बाटर मैदानाच्या दिशेने यश या फलंदाजाला आपण पाहताय. 2.4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 28-28 या अंकांवर धाव फलक. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ या षटकातील तो असेल शिल्लक. पुन्हा एकदा फटका हवेमध्ये स्लाइड झालाय. क्षेत्ररक्षक आहेत. आता चुकी होणार नाही. प्रदीप आहेत या झेल खाली आणि योग्य त्या पद्धतीने हा झेल झालाय कन्वर्ट. यश आले. यश परतीच्या प्रवासाला लागले. विकेट मिळाली. थँक्यू. विघ्नेश आहे नव्याने बॅटर. परंतु जास्त वेळ देखील शिल्लक नाहीये विघ्नेशकडे, कारण की शेवटचा अंतिम चेंडू जो फेस करायचा या इनिंगचा. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. संदेशचं चांगलं प्रत्युत्तर. बॅटची एज अँड टेकन. चांगलं कमबॅक आणि प्रत्युत्तर. 3 चेंडू गडी कुठेतरी स्ट्रगल झाला होता, परंतु विकेट हॅट्रिक ती देखील कंप्लीट होईल आणि या स्पर्धेची ही आहे तिसरी. अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी संदेशने परिपूर्ण कमबॅक करून दिला आपल्या संघाला. हा विकेट हॅट्रिक दर्शवली जाते. कुठेतरी शरीरापासून खेचून मारण्याची मानसिकता. फटका अधिकाधिक उंच गेला होता. एबी या झेल खाली एक चांगल्या पद्धतीचा झेल जो कन्वर्ट झाला. तदनंतर यश आले मैदानाच्या दिशेने. यशचा फटका देखील आपण पाहताय कुठेतरी शरीरापासून थोडासा दूर खेचला आणि जिथून शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने प्रदीप स्थित होते. प्रदीपच्या हातखंडामध्ये हा झेल आणि शेवटच्या अंतिम चेंडूवर अगदी आपण पाहताय विघ्नेश आले मैदानाच्या दिशेने. बॅटला हळूवारपणे चेंडू स्पर्श झाला आणि यस्ट्यांच्या मागे दीपकचा चांगल्या पद्धतीचा झेल. सो पहिल्या इनिंगचा खेळ जो इथून समाप्त झालाय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. 28-28 धावा या स्कोर कार्डवर लागलेल्या तरी विजयी होण्याकरिता 29 धावसंख्येचा पाठलाग जो इथून करावा लागेल. हा पाठलाग यशस्वीरित्याने होईल की नाही ते देखील पाहणे योग्य. या वळणार आपण टॉसच्या दिशेने, जिथे NCC तलावपाडा आणि टीम आई जीवदानी कसराळी ब या दोन संघादरम्यान नाणेफेकीचा कॉल जो केला जाणार आहे. श्रेयस जो डकवर बाद झाला. तन्मय याला आपण पाहिला. 11 चेंडूकडे 21 धावा. भौतिक डकवर बाद झाले. सत्यवान सापने रनआउटच्या स्वरूपाने सॅक्रिफाईस विकेट. तदनंतर यश विघ्नेशला डकवर बाद व्हावं लागलं, परंतु ज्या काही गोष्टी हाताळल्या तन्मयने ते महत्वाचे 3 मोठे प्रहार. परंतु लढण्या योग्य बळ तर जरूर आहे. 28 धावा झालेल्या आहेत. 29चा पाठलाग करायचा आहे. अविनाश सापने यांच्या शुभ हस्ताने केला जाईल टॉसचा कॉल.
गोलंदाजी अनालायसिस. निशांतने एक षटक हाताळलं, 5 धाबा, 2 मूल्यवान विकेट. मेहुल्याला पण पाहिलं, एक षटक हाताळलं, 12 धाबा. संदेशचं षटक 10 धाब्यांचं राहिलं आणि संदेशने प्रत्युत्तर चांगलं दिलं. डॉट बॉलचं प्रमाण पहा, तदनंतर 4 डॉट बॉल त्याने हाताळलेत. बॉल ऑफ विकेट, 1 धाब्यांवर पहिला धक्का, दुसरा धक्का 1 धाब्यांवर, म्हणजे 2 धक्के लवकरात लवकर बसले आणि तदनंतर इनिंगला बिल्ड केलं होतं तन्मयने चांगल्या पद्धतीने. या वळूयात टॉसच्या दिशेने. 18 चेंडू 29 चा पाठलाग आणि नाणेफेकीचा कॉल यावेळेस जिंकलाय टीम आई जीवदानी कसराळी ब या संघाने. आणि निर्णय चला तो लवकरात लवकर आमच्यापर्यंत सुपूर्द करा. चला चेंडू हवाय, चेंडूची पूर्तता करा मैदानाच्या दिशेने. अठ्ठावीस धावा झालेल्या आहेत. 29 चा पाठलाग करायचा आहे. तुर्तास घेऊया हळूवारपणे डीजे ब्रेक किंवा एक सुमधुर गीत आणि वळणार आहोत सेकंड इनिंगच्या दिशेने. सहर्ष स्वागत. 28 धावा झालेल्या आहेत. 29 धावसंख्येचा पाठलाग जो करायचा आहे. ऑलरेडी मध्यरात्री उलटून गेलाय आणि ज्यामध्ये आमचे डीजे मॅन रंगात आहेत. हा संघात काहीतरी वेगळंच शिरत असताना पाहायला म्हणजे बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे जीवदानी कसराळी ब संघाने. एनसीसी तलावपाडा संघाला यानंतर क्षेत्ररक्षण करावं लागणार आहे. वळत आपण सेकंड इनिंगच्या दिशेने. एबीकडे ती स्ट्राईक असेल, इकडे दीपक, तर गोलंदाजी मार्कवर भौतिक हे पहिलं षटक हाताळण्याकरिता सुसज्जित होईल. 29 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. अशोक भोईरकडे ती स्ट्राईक आणि भौतिक गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू गतीमध्ये परिवर्तन, कुठेतरी अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न, सरळ चेंडू निघून गेला यस्त्यांच्या मागे. निर्धाव चेंडूची सांगता. भौतिककडे ती क्षमता आहे अगदी. दोन्ही कटर आहेत त्याच्याकडे, ऑफ कटर, इन कटर, तदनंतर योग्य त्या पद्धतीने बॅकअप दी हँड, चेंडू हाताळण्याची मानसिकता. या अगोदर देखील भौतिकने चांगल्या पद्धतीने षटक हाताळलं होतं. या षटकाकडे देखील चांगली सुरुवात झाली. एबीकडे ती स्ट्राईक, गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा इथून भौतिक सुसज्जित होईल. त्याच गोष्टीची मी उल्लेखना केली. जेव्हा तुमच्यामध्ये हे व्हेरिएशन असेल ना, तुम्ही फलंदाजाला ऑलरेडी प्रश्न मंजुषेमध्ये सोडाल. आणि ही द्विधा मनस्थिती आहे फलंदाजाकरिता देखील. हलकीशी लेंथ यावेळेस थोडीशी मागे जरूर खेचली, परंतु टप्पा पडल्यानंतर कुठेतरी अगदी चेंडू बाहेरच्या दिशेने वळाला. म्हणजे हे व्हेरिएशन आहे. चांगल्या पद्धतीने आता हे व्हेरिएशन दाखवले जाते भौतिककडनं. काय अशोक भोईर यावर प्रत्युत्तर देईल का, हा देखील एक प्रश्नचिन्ह आहे. दत्तगुरु एंटरप्राइजेस कोशिंबे हा संघ मैदानाच्या दिशेने 29 धावसंख्येचा पाठलाग करण्याकरिता उतरलाय जरूर. स्वप्नाने खेळलाय मिड ऑफ आणि मिडॉनचं क्षेत्र पूर्णपणे खाली आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला जाईल आणि एक सिंगल दाबी स्कोर कार्डवर मिळेल. या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्येला झालेली सुरुवात 1 या अंकाने. ज्या पद्धतीने जी सुरुवात झाली होती पहिल्या इनिंग मध्ये देखील ती थोडीशी खामोशी भरी होती. अशोकच्या बॅटमध्ये एक सिंगल दाब येते आणि धावसंख्येला झाली आहे सुरुवात 1 या अंकाने. 29 धावसंख्येचा पाठलाग जो इथून करायचा आहे. अजूनही 28 ची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. स्ट्राईक एंडला इथून दीपक असेल. दीपकने मागील मॅच मध्ये देखील सूत्र आपल्या हातामध्ये घेतली होती. त्याच दीपकला स्ट्राईक एंडला आपण पाहत आहे. स्पाटने खेळण्याचा जरूर प्रयत्न केला, जास्तीत जास्त स्विंग होता. सरळ चेंडू अगदी यष्टीरक्षकांच्या हातखंडामध्ये, परंतु वाईटचा इशारा आलाय. शरीरापासून दूर, टप्पा पडल्यानंतर अधिकच दूर चेंडू निघून गेला. सरळ यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये वाईटचा इशारा जरूर आलाय. दोन्ही अंकांवर धावफलक. 3 चेंडूंचा खेळ इथून समाप्त झालाय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज सुसज्जित होईल भौतिक. अक्रॉस पाटने खेळण्याचा प्रयत्न, हेड शॉट
कुठेतरी अगदी आपण पाहताय अक्रॉस बॅट. चला सर्वात आधी त्या खेळाडूला पहा, विचार सरणी करा. योगेश दीपक आहेत त्या दिशेने, मजबूत आहेत आणि निश्चित स्वरूपाने चिकाटी आहेत. चिकाटी युक्त प्लेअर जो निश्चित स्वरूपाने पाहायला मिळतोय. अक्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. ऍक्शन रिप्ले आपण पाहताय थेट ऑफस्टम्पच्या बाहेर शफल झाले आणि तदनंतर बरोबर फेस लाईनला, ज्याला आपण म्हणतो ना परफ्यूम बॉल, सुगंध देऊन जाणारा चेंडू हा विशेष करून इथून पाहायला मिळाला. हा ज्याने नक्कीच अगदी फलंदाजाची झोप उडेल. झोप उडवण्याची गरज खऱ्या अर्थाने मात्र आमच्या मुख्य मंचावर आहे. गोलंदाजी मार्कवर इथून गोलंदाज सुसज्जित होईल. 2 धाबा आतापर्यंत स्कोर कार्डवर लागल्यात. 3 चेंडूंचा खेळ इथून समाप्त झालाय. पुन्हा एकदा बीट झाले. सरळ चेंडू. यस त्यांच्या मागे धाव घेण्याचा मानस. तू मे सर्व काही गोष्टी. धाव घेण्याची आवश्यकता होती का? एबीची धाव यावेळेस अपुरी राहील. धावचीच्या स्वरूपाने फलंदाजाला बाद व्हावं लागेल. आणखी एक धक्का. गॉन. जणू काही अगदी या 2 खेळाडूंमध्ये लागलेली रेस. बहुतेक अगदी त्या दिशेने धावत पळत गेले. चांगलं कंट्रोल आणि तदनंतर अगदी आपण पाहू शकाल की मिळालेली विकेट महत्वपूर्ण. अजूनही पाठीराखे अगदी मैदानाच्या सभोवताली उपस्थित आहेत आणि जे त्यांचा आवाज इथपर्यंत देखील येतोय की संघाला ते पाठपुरावा करतायत, उत्तेजन देत आहेत. हे महत्वाचं आहे. दोन्ही अंकांवर धावफलक. एक धक्का आतापर्यंत बसलाय. काय गोलंदाजी राहिले बहुतेककडनं. बहुतेकच्या अवतीभवती कुठेतरी फलंदाज देखील फिरत असताना. शेवटचा अंतिम चेंडू असेल या षटकातील. दीपककडे ती स्ट्राईक. अश्विन आहे एकेंडे नव्याने बॅटर. स्ट्राईक एंडला दीपक. खिचून मारण्याची मानसिकता. पंचाचे दोन्ही आज समांतर झालेत. एकदा भावांतराच्या रूपाने मिळेल. इट्स अ व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्डवर आणि एक्स्ट्राच्या स्वरूपाने. आता या षटकामध्ये एक सिंगल धाव जरूर आले, परंतु ज्या 2 धावा आहेत त्या एक्स्ट्राच्या स्वरूपाने आहेत. म्हणजे चांगली गोलंदाजी जे विशेष करून बहुतेककडनं आतापर्यंत पाहायला मिळाले. परिपूर्ण खामोश ठेवलंय. म्हणून तन्मयने जे मोठे स्ट्रोक खेळल्यात ना, ते इन मोमेंटला आता कामास येणार आहेत. कारण की या रजनी स्पर्धेमध्ये मध्यंतरी रात्र उलटले आणि जवळजवळ सकाळच्या सत्रामध्ये म्हणजेच पहाटेकडे आपण वळतोय आणि जिथून ही धावसंख्या चांगल्या पद्धतीने संबोधली जाईल. लेट स्विंग आहे, परंतु जास्तीत जास्त बाहेर एक्स्ट्राच्या स्वरूपाने धावा. आणखी एक एक्स्ट्रा धाव येईल. 4 अंकांवर धावफलक. जे अधोरेखित आहे. 4 रन्स नकाड लक्षात असू द्या. वेळ देखील सुरू आहे आणि प्रत्येक मॅच मध्ये पॅनल्टी मिळाले. आदर्श फणसपडा संघाला हे देखील लक्षात असण्यासारखी गोष्ट आहे. हे षटक देखील थोडंसं लांबवरचं चाललंय कारण की 3 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपाने आल्यात. म्हणजे जवळजवळ या षटकाकडे आतापर्यंत 8 चेंडू हाताळलेत आणि शेवटचा अंतिम चेंडू इथून शिल्लक असेल. 4 धावा या स्कोर कार्डवर आहेत. बहुतेक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर इथून सुसज्जित होईल. जागा बनवली या स्ट्रोकला. इनसाइड आउट खेळला गेलाय. दर्जेदार स्ट्रोकची निवड. पाठलाग लांबवरचा आहे. एंड मोमेंटला चेंडू रेस जिंकत असताना सरळ निघून जाईल. बाउंड्री लाईन सीमारेषा पार. गुड शॉट थ्रू दी कव्हर्स. कव्हर ड्राईव्हचा चौकार. अगदी हे गाणं ऐकल्यानंतर प्रत्येक कोकणी माणूस जो थिरकायला लागतो आणि तेच गाणे विशेष करून इथून पाहायला मिळतं आणि ऑन डिमांड होतं. आमच्या कॅमेरामॅन साहिल सावंत करीता हे गाणं विशेष करून आणि सोनीचा कोकण जो विशेष करून आपल्याला पाहायला मिळाला. स्मिता असे आहे साहिलच्या चेहऱ्यावर देखील. अशीच गाणी डीजेला देखील विनंती करेन की या पहाटेच्या सत्रामध्ये आपण लावायचे आहेत. 8 अंकांवर धावफलक. जादोरीकित आहे.
फुलटॉस जरूर आहे. ऑन द राईस खेळा ऑन साईडला चांगलं कनेक्शन बनलंय. बाउन्स बीट होतील का? डेफिनेटली. बाउंड्री लाईन सीमा रेषा पार. अगदी निघून जाईल चेंडू. 4 धाब्यांकरिता चौकार. अष्टांग नमन हे माझे गौरी पुत्रा विनायका. भक्तीने स्मरता नित्य आयु कामार्थ साधिके. बॅकफुट पंच आहे. चांगला स्ट्रोक आहे परंतु मिड ऑफ मध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल. डेंजर झोन कडे आहेत परंतु धाव कंप्लीट केली जाईल. लक्ष ठेवावंच लागेल कारण की कॉल दिला होता अश्विनने. दीपक थोडेसे कमी जरूर पडले होते परंतु एक धाव घेण्याकरिता पोर झालेत. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल 13 रन्स. 13 या अंकांवर हे दाब फलक. 1.2 चेंडूंचा खेळ इथून समाप्त झालाय. आता सिच्युएशन आणि इक्वेशन येणारे चेंडू इथून असतील तुमच्याकडे जवळजवळ 10 आणि या 10 चेंडूंमध्ये विजयी होण्याकरिता 16 धावसंख्येची आवश्यकता. म्हणजे सामना अजूनही बॅलन्सिंग आहे. धनंजयाला पण पाहत आहे गोलंदाजी मार्कवर. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न पंच वळतायत. वाईटचा इशारा. एक्स्ट्रा ज्या धावा आहेत ना त्याच कुठेतरी एन मोमेंटला कमी पडणार आहेत. भौतिकने देखील पहिल्या षटकागणिक त्या एक्स्ट्रा धावा दिल्या होत्या. धनंजयने मागच्या मॅच मध्ये समीकरण फिरवली होती मॅचची. त्याच धनंजयला आपण पाहत आहे. गोलंदाजी मार्गवर पुन्हा एकदा तो सुचेत होईल. 10 चेंडू आणि 15 ची गरज आहे. हंसाडा खेळलाय. पुलटा चेंडू जरूर आहे. तन्मय त्या दिशेने वेगाने येतील. चेंडू आणि हुलकावणी जरूर दिली होती. जोपर्यंत चेंडूला आता उचलून फेकी केली जाईल. सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जातं. या 2 धाबा मिळणार आहेत. या दुहेरीच्या मदतीने धावफलक जे जाऊन पोहोचेल 16 या अंकांवर. हा प्रत्येक धाव आता इथून वाचवणं फार महत्वाचं आहे. जे क्षेत्ररक्षण मागील मॅच मध्ये झालं होतं टीम आदर्श पनसपाडा संघाकडनं आणि त्या क्षेत्ररक्षणाची कुठेतरी आवश्यकता जरूरत आहे या अगदी इनिंग मध्ये देखील. 9 चेंडूंचा खेळ जो अद्याप शिल्लक आहे. 13 ची आवश्यकता असेल अजून या मॅचला जिंकण्यासाठी. सामना जरूर बॅलन्सिंग आहे. दीपक अजून सुद्धा स्ट्राईक एंडला बॅटर. गोलंदाजी मार्कवर इथून धनंजय खाली राहिला. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि सरळ निघून गेला यस्यांच्या मागे. निर्धाव चेंडूची सांगता इथून पाहायला मिळते. डॉट बॉल. 8 चेंडूंचा खेळ जो इथून शिल्लक असेल आणि अजूनही 13 धावसंख्येची गरज आहे. 8चा आकडा समोर आहे आणि गाठ बांधावी लागेल 13 धावसंख्येची. खेचून मारण्याची मानसिकता. पुन्हा एकदा सरळ चेंडू यस्यांच्या मागे. निर्धाव चेंडूची सांगता. हीच तर ओळख आहे धनंजय याची. खऱ्या अर्थाने म्हणावं लागेल की अंडर डॉग. जे खेळाडू अंडर डॉग असतात ते चांगल्या पद्धतीचा खेळ सातत्याने करत असतात आपल्या संघाकरिता आणि खऱ्या अर्थाने म्हणावं लागेल की छुपे रुस्तमच आहेत धनंजय. अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. अप्रतिम. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक. 13 ची आवश्यकता. खोलवर लेन. गुड डिलिव्हरी. सुरेख पद्धतीची लाईन आणि लेन. वाह काय गोलंदाजी झाली. सुरुवातीमध्येच अगदी वाटलं की कुठेतरी हाई मॅच थोडीशी वन साइडेडली जाईल परंतु हे तिन्ही चेंडू निर्धाव हाताळल्यात. परिपूर्ण ढोंडो रे साजना. आता येणाऱ्या चेंडूचा खेळ असेल तुमच्याकडे 6. विजय व्हायचा आहे. 13 धावसंख्येचं लक्ष इथून समोर असेल आणि वेळ ती निघून गेलेली आहे. म्हणजेच एक क्षेत्ररक्षक जो पुन्हा एकदा आता 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल टीम आदर्श पनसपाडा या संघाला. घेऊया एक ब्रेक आणि वळणार आहोत आपण ऑनगोईंग मॅचच्या दिशेने. 6 चेंडू 13 ची गरज. 6 चेंडू 13 ची आवश्यकता. वेळ निघून गेलेली आहे ऑलरेडी. चला एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. 4 क्षेत्ररक्षक तुम्ही बाहेर ठेवू शकता. 16 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. कारण की भौतिकच्या षटकामध्ये जवळजवळ 7.5 मिनिटं गेली. म्हणजेच 2.5 मिनिटं जी थोडीशी काफी नव्हती आणि कुठेतरी टोटल भौतिकचे षटक 9 चेंडूंचं राहिलं आणि म्हणूनच कुठेतरी एक्स्ट्राच्या स्वरूपाने धावा त्या देखील गेल्या. वेळ देखील त्यामध्ये जास्तीत जास्त गेला. सर्व काही गोष्टी ज्या महत्वाच्या असतात. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 13 धावसंख्येची गरज. यशला आणलंय गोलंदाजी मार्कवर. यशने मागील मॅच मध्ये देखील ते यश मिळवून दिलं होतं संघाला. आता पुन्हा एकदा संघाने कॉन्फिडन्स दर्शवलाय. कशा पद्धतीचा खेळ यशकडनं होईल की नाही
सुरुवात होईल या रनचेसच्या दिशेने. शेवटचं अंतिम षटक. प्ले फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याची मानसिकता. वाईटचा इशारा आला. आणखी एक एक्स्ट्राच्या स्वरूपाने धाव मिळेल आणि धावगतीची जाऊन पोहोचेल 17 या अंकांवर. 17 रन्स ऑन अ कार्ड. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 12ची आवश्यकता आहे अजून या मॅचला जिंकण्यासाठी. 6 बॉल्स रिमेनिंग, 12 रन्स रिक्वायर्ड टू विन. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. खेचून मारण्याची मानसिकता. बीट झाले. चांगली लाईन आणि चांगली लेन. सरळ चेंडू यस त्यांच्या मागे. निर्धाव चेंडूची सांगता. इट्स अ डॉट बॉल. परिपूर्ण आपण म्हणू शकाल की या मॅच मध्ये अजून सुद्धा स्थिरता आहे, ती स्टेबिलिटी आहे. एक मोठा स्ट्रोक मॅच जिवंत होईल. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, चांगल्या पद्धतीची लेन. ही मॅच थोडीशी टाईट होईल जरूर. बीट झाले. पुन्हा एकदा बीट होत असताना डॉट बॉल. मागील काही 6 ते 7 चेंडू गणिक परिपूर्ण धावसंख्या थांबलेली आहे. जी धावसंख्या पहिल्या षटकाकडे गाली होती आणि कुठेतरी दुसऱ्या षटकापासून आणि मागील जवळ 5 चेंडू गणिक एकही धाव आली नाहीये. आणि तोच फरक आहे या मॅच मध्ये. जर 5 चेंडू गणिक 5ही धावा आल्या असत्या ना तर आता ऑलमोस्ट रनबॉल सिच्युएशन मध्ये अगदी मॅच असली असती. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 12 धावसंख्येची आवश्यकता अजून या मॅचला जिंकण्यासाठी. सिच्युएशन जटिल जरूर आहे. यश आहे गोलंदाजी मार्कवर. समोरच्या दिशेने खेळलाय. चांगला स्ट्रोक तर जरूर आहे. क्षेत्ररक्षक आहेत विघ्नेश त्या दिशेने. चेंडूची हाताळणी जोपर्यंत केली जाईल एक सिंगल धावी स्कोर कार्डवर मिळेल आणि दीपककडे ती स्ट्राईक. दुसरी धाव घेण्याची मानसिकता दर्शवले. तुम्ही थोडीशी गफलत केली. पापणी लवते न लवते 2 धावा कंप्लीट झाल्यात. प्रत्येक धावी तितकीच गरजेची आहे. 3 चेंडूंचा खेळ आता शिल्लक असेल. 10 धावसंख्येची गरज आहे अजून या मॅचला जिंकण्यासाठी. 3 बॉल्स रिमेनिंग अँड 10 रन्स रिक्वायर्ड टू विन. दत्तगुरु एंटरप्राइजेस कोशिंबे संघ की टीम आदर्श फणसपाडा ब संघ आजच्या दिवसातील अंतिम 17 कडे वाटचाल होईल. दादावींची गरज आहे. एखादा मोठा स्ट्रोक तो तितकाच गरजेचा आहे. अश्विनकडे ती स्ट्राईक असेल. गोलंदाजी मार्कवर यश. मोठा प्रहार जरूर करायचा आहे. डेफिनेटली मनीष निजाईने दर्शवलं होतं की हा चेंडू षटकाराकरिता जाणार. बाकीत आणि तर्क वितर्क मांडले. वितर्क झालाय सक्सेस मध्ये परावर्तित. हॉट शॉट 6. कणखर प्रहार आला आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा तो जिवंतपणा अश्विनच्या बॅट मधनं फ्रंट फुटवर. अगदी हा मोठा प्रहार पाहायला मिळालाय आणि मॅच पुन्हा एकदा झाले जिवंत. येणाऱ्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 4 धावसंख्येची गरज. चला पंच काहीतरी दर्शवतात. चेंडू हवाय मैदानाच्या दिशेने. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. 4 धावसंख्येची आवश्यकता. मॅच पुन्हा एकदा रंगतदार स्थितीमध्ये. आता मिस्टेक काय झाली, या अगोदर एक सिंगल होती. हातात चेंडू निसटला, तिथे स्ट्राईक रोटेट झाली. छोट्या गोष्टीतून क्रिकेट नेहमीच पुढे जात असतं आणि ते पुन्हा एकदा या मॅच मध्ये दत्तगुरु एंटरप्राइजेस कोशिंबे संघ लढव्या प्रवृत्तीने पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जागा झालाय. 4 जब देखील झालाय. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 4ची गरज आहे. दोन्ही चेंडू तितकेच निर्णायक असतील. आता हा सामना शेवटच्या अंतिम चेंडू पर्यंत जाईल का, हा देखील एक प्रश्नचिन्ह उभा झालाय. क्रिकेटच्या पटलावर आपण नेहमीच म्हणतो जिद्द चिकाटी तुम्हाला तो खेळ सातत्याने करावा लागतो. चला घाई करा, वेळ जास्त वाया घालवू नका. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 4 धावसंख्येची गरज. कारण की प्रत्येक मॅच मध्ये ती पेनल्टी मिळाली. टीम आदर्श फणसपाडा ब संघाला म्हणून एक क्षेत्ररक्षक कमी आहे. 38 सर्कलच्या बाहेर एक क्षेत्ररक्षक कमी. आता त्याचा खामियाचा बुक्ताबा लागेल का, या सर्व काही गोष्टी पाहण्यासारख्याच. वळ्यात पुन्हा एकदा 2 चेंडू. 4ची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा यश. समोरच्या दिशेने खेळण्याचा मानस जरूर दर्शवला गेला. क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेने हळूवारपणे फंबल सुरू झालाय. सिंगलला डबल धावेकरिता प्रयत्न सुरू झालाय. 2 धावा डेफिनेटली. ओहो, शेवटच्या अंतिम चेंडूवर ही मॅच. रंगतदार स्थिती आणि रंग भरण्याचे काम दोन्ही संघाने केले. अफलातून मॅच. व्हॉट अ मॅच. एका चेंडू गणिक आता 2 धावसंख्येची गरज आहे. आता या त्याच धावा आहेत. कुठेतरी गफलतीच्या प्रमाणात दिल्या गेल्या होत्या, मिस्टेकच्या प्रमाणात दिल्या गेल्या होत्या, चुकीच्या पद्धतीने क्षेत्ररक्षण झालं होतं, झेलचे ड्रॉप झाले होते. आता या त्याच धावा आहेत. म्हणून क्रिकेटच्या पटलावर जोपर्यंत वेळ तुमच्याकडे आहे त्या वेळेकरिता प्रयत्न करा. एकदा का वेळ हातातनं निघून गेली, पश्चातापाशिवाय दुसरा पर्याय तुमच्याकडे शिल्लक राहील. आता कुठेतरी या मॅच मध्ये त्या सर्व काही गोष्टी पाहण्यासारख्या. एका चेंडूकडे 2 धावसंख्येची गरज आहे. कुठला संघ विजय होईल, कुठला संघ आजच्या दिवसातील अंतिम फेरीकडे प्रवेश करेल, ते देखील पाहणं योग्य आहे. जिंदगी उसी के साथ खेलती है, जो खिलाड़ी सबसे बेहतरीन है. दुख दर्द तो यहाँ पे भरे पड़े, लेकिन हौसले सबके अलग अलग है. कोई संघर्ष में बिखर जाएगा,
कोई खिलाडी संघर्ष करके निकल जाएगा. चला टाळ्यांचा गजर येऊ द्या दोन्ही संघांकरिता. एक चेंडू 2 धावसंख्येची गरज. बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ टीम्स. थोडीशी दुगदुग आहे, थोडेसे थांबले जरूर कुठेतरी सिली पॉइंट लावण्याचा प्रयत्न. आता अगदी आपण पाहत आहे की डेफिनेटली सिली पॉइंट जे अगदी जवळ घेतलं गेलंय. एका चेंडूचा खेळ आता शिल्लक असेल. 2 धावसंख्येची गरज आहे. अजून या मॅचला जिंकण्यासाठी थांबतायत. कुठेतरी थांबले त्या मॅच मध्ये. कॉन्सन्ट्रेट हे तितकंच महत्वाचं आहे. एक मिस्टेक तुम्ही या स्पर्धेच्या बाहेर जाऊ शकता. नजर हटी दुर्घटना घटी. म्हणून या मॅच मध्ये अगदी एक एक धावेचं महत्व, एक एक धावेचं मूल्य पहा. जे प्रेक्षक राजे बसले होते ना ते प्रेक्षक राजे आता उठून बसलेत. सर्व काही गोष्टी सोडल्या त्या मॅच मध्ये ते कॉन्सन्ट्रेट आहे. चला कॉन्सन्ट्रेट पुन्हा एकदा वाढूया दोन्ही संघांचं. टाळ्यांचा गजर पुन्हा एकदा येऊया दोन्ही संघांकरिता. एक चेंडू 2 ची गरज. सरबाटचा उपयोग केला जाईल. क्षेत्ररक्षण होईल त्या दिशेने. डेफिनेटली एक सिंगल धाव कंप्लीट झालाय. तू मे धाव इथून अपुरी राहील. एका धावेने मॅच जिंकले टीम आदर्श फणसपाडा ब संघाने. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. अप्रतिम मॅच. काय मॅच रंगली. डेफिनेटली ही फायनलची मॅच तर नाहीये परंतु फायनल पेक्षाही कमी नाहीये. ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा आपण पाहताय. कुठेतरी शॉर्ट मिडून लावलं गेलं होतं. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. कॉन्सन्ट्रेट ठेवलं. इकडे पाहिलं तिकडे पाहिलं. तदनंतर चेंडूला फील्ड केला आणि पहा अगदी चेंडू यष्ट्यांना लागला आणि सेलिब्रेशन पाहू शकाल. सत्यवान साबणे तन्मय संपूर्ण संघ एकत्रित झाला आणि पुन्हा एकदा ही मॅच एका धावेने जिंकले टीम आदर्श फणसपाडा ब या संघाने. अभिनंदन पुन्हा एकदा. खूप साऱ्या अगदी हार्दिक शुभेच्छा असतील या मॅच करिता. डेफिनेटली दत्तगुरु एंटरप्राइजेस कोशिंबे संघ देखील तितका छान खेळला परंतु या मॅच मध्ये झालेला मिस्टेक आणि गफलती ज्या पुन्हा एकदा इथून पाहायला मिळतात. जरूर स्कोर कार्ड जो टाय पाहायला मिळेल परंतु कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे ना. म्हणूनच इथून मॅच जी आदर्श फणसपाडा ब संघाने जिंकले. अभिनंदन. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन.